मोठी साईज आहे एकदम. मंडप पाडला का मंडप कोण आले? नाही ओळखला नाही त्यांनी. कमी आहे काय? ही बघा फुलं काढून घेतलेली, चाफ्याची 2 फुलं आणि भरपूर अशी जास्वंदी, मोगरा आणि पारिजात. सुगंध भारी येते खूप. आणि इथे आणलेले आहेत आंबे, कलमी आंबे आहेत ना? नाही, मग कुठले आहेत? हापूस आहेत. कलमी नाही, कलमी आंबे म्हणजे हापूस आंबे. असं आहे. हे आंबे आम्ही विकत घेतलेले आहेत कुणालसाठी, कारण कुणाल आमचा हापूस आंबेच खातो. काल आणलेले आहेत ते. आता गवतामध्ये अडी करून ठेवतात, अडी. आणि हे गवतामध्ये पिकणारे आंबे आहेत ना, केमिकल नाही ना. केमिकल नाही, हां, झाडावरनं डायरेक्ट उतरवलेले आंबे आहेत ते आम्ही विकत घेतलेत. केमिकल नाही. केमिकलवाले नाही. हां, हे बघा, 15 दिवस दाखव साईज, दाखव आंब्याची. हा बघा, मोठी साईज आहे एकदम. आता हे पिकायला किती दिवस जातील? 15 दिवस आडी लागते. हां, म्हणजे आपण बघा ते औषध फवारणी करतो ना, त्याच्यावरती नाही, डायरेक्ट गवतामध्ये पिकतात ना, त्याला थोडासा वेळ लागतो. पण हे गवतात पिकणारे आंबे चवीला 1 नंबर असतात. डायरेक्ट झाडावरनं उतरवलेले आंबे आहेत. हां, केमिकल नाही, काय नाही, काय नाही. ऑर्गॅनिक म्हणेन मी, हो की नाही, नॅचरल पद्धतीचे. हे आता केला त्याच्यामध्ये ते कॉपर पावडर टाकतात पिकवायला, ते धंदेवाले ना. कांद्याला. ते लवकर पिकायला. हे आपण गवतावर पिकवलं. ह्याला थोडासा वेळ जातो, पण पिकतात. एक 8-10 दिवसामध्ये पिकतात. बरोबर आहे, 15 दिवस घेतात. हे बघा, हा पण गवत आणलंय, तळाशी टाकलाय गवत. आता हे मध्ये आंबे ठेवणार आणि मग त्याच्यावर हा गवत ठेवायचा आणि हा बॉक्स उचलून आपण घरात ठेवून द्यायचा की झालं काम. चिकटपट्टी कशाला आणलेली? चिकटपट्टी कशाला लावायची? ती खाली लावला ना, पॅक केला box. अच्छा, हा म्हणजे फाटलेला काय? खालून खुल्ला होता ना, मग तो पडायला नको. लेकाची तयारी आहे हा, कुणालसाठी खास. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे मिरची साफ करून. तुम्हाला मी दाखवते थोडंसं. हे बघा, ठेवलं इथे. आता जी टबभर मिरची साफ करून घेतली. आत्ताच मी उठले, बाहेर गेले, फुलं वगैरे काढून घेतले. आता म्हटलं थोडंसं जरा रिलॅक्स होऊया, जरा चालते थोडंसं, म्हणजे बरं वाटतं ना असं. काल पाऊस पडून गेला आहे, म्हणजे साधारण अर्धा तास काहीतरी पाऊस पडला. सगळं असं ओलं ओलं झालेलं आहे. पण काय धावपळ झाली आमची, बापरे. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये फारसं असं काही म्हणाली नाही, पण इतकी धावपळ झाली ना अक्षरशः, म्हणजे काय करू आणि काय नाही. कारण सगळी मिरची ना आपली बाहेर सुकत टाकली होती अशी. आणि मी कुणालच्यावरनं म्हणतेच, म्हणजे सावट आले ना, तर कुणालच्यावरनं म्हणते मी की जाऊन तुम्ही मिरची उचला. आणि मी जेवायला बसलेली, मी येते तोपर्यंत तुम्ही जावा मिरची उचला, ते साफ करायचं राहू दे. पण ते राहिले मिरची साफ करत, आणि मग एकाएकी असं आभाळ कसा भरून आलं ना, आणि मग धावले मग. आणि तसंच मग मी जेवण अर्ध्या उभ्या उभ्या जेवली पटापट आणि जाऊन पटपट भरली. जाम धावपळ झाली, पण झालं असं वेळेत. म्हणजे एक 5 मिनटं आधी आमचं सगळं काम आटपलं, पाऊस पडायच्या आधी. त्याच्यामुळे असं बरं झालं, नाही तर सगळी मिरची ना आपली भिजली असती. आणि आता बघा हलकं हलकं ऊन यायला सुरुवात झालेली आहे. मसाल्याची तयारी करायची आणि माझा विचार चालला आहे, बघू आता साधारण संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मिरची भाजायला घ्यायचे. म्हणजे लवकरात लवकर मसाल्याचं काम कसं पुरं करायचं, कारण ह्या पावसाचं काही सांगू शकत नाही आहे, कधी पण येणार कधी पण जाणार. त्याच्यामुळे असं सगळं आहे. आणि त्याच्यामुळे आता सकाळी सकाळी की नाही मिरची साफ करून घेते. अर्धी साफ करायचे, आपल्याला साफ करायचे. म्हणजे त्या काकींना वगैरे बोलवून, त्यांना वेळ नाही आहे सध्या, त्या बिझी आहेत. त्याच्यामुळे मग आजच्या दिवसामध्ये आपली मिरची की नाही साफ होऊन जाईल. आणि मग बाकीचे सगळे गरम मसाले वगैरे सगळे ते काढून ठेवायचं. आता प्लॅनिंग थोडंसं केलं, त्या पद्धतीने करायचं. आता माझी नजर गेले हे बागेकडे, हे वांग्यांची रोपं तुम्हाला मी दाखवते, वांगी धरलेली. आणि ना काल संध्याकाळी मी 3 रोपं लावलेत मिरचीची. मागच्या वेळेस आहे ना, तिथे मी बियाणं टाकलं होतं मिरचीचं, आपली जी टेंडल्याची वेल आहे ना, तिथे टाकलं होतं आणि ते छान प्रकारे रुजून आलं होतं. आणि माझ्याकडे ना काश्मीरी मिरचीच्या बिया होत्या, लावलं तर रुजल्या बिया. आणि आता ते रोपं लावलेले तुम्हाला मी दाखवते की तरतरीत आहेत. म्हणजे काल संध्याकाळी लावलं ना उशिरा, आणि पाणी वगैरे पण व्यवस्थित घातलं होतं, त्यामुळे आहे तरतरीत आहेत रोपं. बघूया, आता जगवायला पाहिजे. एक तरी रोप जगलं ना तरी पण छान आहे.
वातावरण असं राहिलं ना चांगलं की जगतील ते रोपण. तर का ऊन भरपूर पडलं तर थोडंसं जरा प्रॉब्लेम होईल असं. हे बघा, हे असं आजचं वातावरण आहे. म्हणजे आत्ता असं हलकं हलकं ऊन बघा दिसतंय, आता सुरुवात झालेली आहे. ही आपली मिरचीची रोपं. त्यात मी ना भरपूर अशी काल राख टाकली, ते पाऊस पडला ना त्याच्यामुळे ते भावले. आणि ती बघा तिथे 3 रोपं तुम्हाला दिसतात, हे बघा इथे दिसतात ना. ती मिरचीची रोपं मी लावलेली आहेत काल नव्याने. म्हणजे असं अधेमध्ये असं म्हणजे चालू असतं. जेव्हा वाटलं ना मनाला की जाऊन करावं की करायचं काम, असं आहे ते. आता हे मांडव वगैरे पण सगळं आपल्याला काढायचं आहे, हे सगळं काढून टाकणार होता मी. म्हणजे इथे घराजवळ काय मांडव विंडव घालायचं ना असं ठरवलं आहे. बघू आता कशा पद्धतीने करायचं आहे, तुमच्याशी शेअर करीनच. ही चहाची रोपं आहेत ना, ही सगळी काढून टाकणार आहोत आम्ही. म्हणजे जेव्हा हे मांडव काढणं त्यावेळेस हे करायचं सगळं. चला आता वांगी दाखवते. ही बघा वांगी तयार झाली आहेत ना, ते काढून घेते. म्हणजे भरीत वगैरे काहीतरी बनवता येईल. खालच्या साईडला पण तिथे आहे बघा. म्हणजे एकूण मला असं वाटतं एक 5-6 वांगी तरी निघतील. आणि तिकडे पण 2 वांगीची रोपं मी लावली होती, तुम्हाला मी दाखवते. कुणालच्या म्हणाले की ती पण काढून घे, कारण ती रोपं ना खूप छोटी आहेत, त्यांच्यामध्ये वाढ नाही होणार. कुठे गेली? ही बघा इथे. हां, ती बघा एकदम छोटी रोपं आहेत आणि त्यांना वांगी धरलेली आहेत. ही मागे ना मी गुलाबाच्या बघा रोपामध्ये आली होती, तुम्हाला दाखवलेली ती झाडं आहे ती. हे बघा एकदम कोवळी आहेत. तिकडे पण आहे वाटतं. हां, तिथे पण आहे एक जाते तिकडे. हे बघा एवढूशा वांग्याच्या रोपाला फळ धरलंय बघा तुम्ही. आहे की नाही कमालीची गोष्ट. हे रान बघा, पाणी आपण झाडांना घालतो आणि हे तणच लय वाढतं. आणि ही मिरची एका मिरचीची 2 मिरची दाखवतात. हे 2 टप आहे. पटकन करून घेऊ. अल्लाह अल्लाह वारा संगे पावसाच्या धारा, निघाला सरा, निघाला सरा. हे धूम धडाका, आमचा मंडप पाडला धडाका. मंडप कुडूक सापच कुडूक झाला मंडप. अल्लाह अल्लाह, अरे बापरे, निघाला होतं पाऊस. अल्ला पाऊस. मिरचीवाली बाई काय झाला? आता तुम्हालाच माहिती, तुम्हाला माहिती. वाराचा आगला लागला, पाणी तर त्यांना लागणार. हवा किती आहे? बघतो 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 बघतो, करतो करतो, जो हुकुम मेरी आका. तर गॅसवरती आता चहा ठेवलाय गरम करत. आणि हे बघा माझं किचन मला आवरायचंय. मिरची साफ करत होती. अंधार, लाईट नाही आहे. म्हणजे पाऊस सुरू झाला ना की लगेच आमच्याकडे लाईट जाते. आणि आता मला वाटत नाही एवढ्यात येईल, कारण काल पण खूप उशिरा लाईट आली आणि सारखी ये जा करत होती. जरा चहा पितो आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करतो. मिरची साफ करायचं सगळं चाललं होतं ना, ते पूर्ण करून घेतलं मिरची साफ करायचं. 1 मिनटं मी तुम्हाला वाघ्याशरू दाखवते. बघा आधी हे बघा झोपलेत. हा बघा एक खाली. मगाशी सगळा धुडूम आवाज, दोघंजण जाम घाबरले होते मगाशी. आणि मग त्यांना मग घरामध्ये आणून बांधलं. मग तेव्हा मग ते जरा शांत झाले असं. आता मी भरपूर वेळ वाट बघितली, म्हटलं कधी लाईट येणार. आणि मग तुमच्याशी म्हटलं मला बोलायला काय मिळणार नाही, त्याच्यामुळे मी आता अंधारातच की नाही सुरुवात केलेली आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटतं की अंधारामध्ये शूटिंग करते, पण खूप वेळ मी वाट बघितली आणि मग नाईलाजाने मी आता सुरुवात केलेली आहे. आत्ता मला असं वाटत नाही ह्याच्यापुढे कंटिन्यू होईल व्हिडिओ. तुम्हाला मी आता सकाळी उद्या भेटीन. पण सकाळी तुम्हाला एक चांगली बातमी देणार आहे मी, तुम्हाला बघायला मिळेल उद्याला सकाळी थोड्या वेळाने. चला. आजचा दुसरा दिवस पाऊस पडून गेल्यानंतर
आणि बघा सगळं कसं पडलंय, आपले मांडव बिंडव पडले सगळे खाली. हे बघा, हे आपल्याला काढायचेच होते, ते आपोआप पडले आता. आणि तिथे आपली वेल आहे ना, ती पण कोसळली. ती बघा, इतका जोरात काल पाऊस पडला ना, खूप जबरदस्त पाऊस पडला होता काल. सगळं कोसळलं आपलं. आता हे नीट करावं लागणार, म्हणजे वेली गेल्या सगळं खाली. अच्छा, आता पहिला आधी हे काम करावं लागणार आपल्याला. काही सुचत नाही. तर असं सगळं बघा आता वातावरण आहे सध्या. पाऊस 2 दिवस झाले पडतोय आपल्याकडे. आता हे सगळं उचलायचं आहे पहिला, म्हणजे हा जो मांडव आहे ना, म्हणजे वेलींचा, तो व्यवस्थित करून. आणि इकडचं ना हे सगळं काढूनच टाकायचं आहे. तर ठीक आहे, ते पडलं तर ठीक आहे, पण इथे वेली होत्या ना, त्याच्यामुळे जरा थोडंसं वाईट वाटतंय. सगळं दबलं आहे खाली. मसाला मला ज्यांना करायचा होता, म्हणजे मिरची वगैरे भाजायला मी घेणार होते आज. डंक्यावरती पण न्यायचं होतं, पण आता म्हटलं नको, जरा थांबूया एखाद दिवस, वातावरण बघूया कसं काय आहे ते, आणि मगच आता म्हणजे मिरचीला नंतरच हात घालणार. आता नको उगाच. काल रात्री ना आम्ही व्यवस्थित सगळं असं बांधून ठेवलेलं आहे. उगाच रिक्स नको, कारण 2 दिवस झाले आज सतत पाऊस पडतो आहे ना, त्याच्यामुळे. नाहीतर आता सगळी तयारी मी केली होती कालच संध्याकाळी, म्हणजे पाऊस पडायच्या आधी सगळी तयारी करून ठेवली होती. गरम मसाले वगैरे सगळं अगदी रेडी करून ठेवलं होतं. म्हटलं आज सकाळी लवकर उठून करून डंक्यावरती द्यायचं होतं. ठीक आहे, 1-2 दिवस लेट होईल, पण मसाला आपला छान प्रकारे झाला पाहिजे, खराब नको व्हायला ना, त्याच्यामुळे एवढं रिक्स नको उगाचच पावसाची. चला जाऊया, जरा घरातलं पटपट करते, आणि त्याच्यानंतर मग आता हे मांडवाचं पण बघूया, वेल नंतर उठूया. असू ते, मांडव पडला पण झाडांना सगळ्या पाणी मात्र मिळालं. ती एक चांगली गोष्ट झाली. बघा 2 हवरे बघा आमचे चायचे वाटेकरी. तू चमचा कशाला मला चायमध्ये हे काढून चमचा कोणाकडे आणलं? ह्यांना काय ते दे आधीच. अजिबात खाऊ नाही दिला दोघांनी पण. वाग्या आता बाहेर एक राऊंड मारून आले धावून धावून. पुऱ्या घरभर आता सगळं माती माती केला नाही आहे, ते सगळं आता साफ करायचं आहे आम्हाला. कसं ना, पावसाचं काय खरं नाही ना आता. यावर्षी पाऊस असाच आहे. शेतकऱ्याचे वांदे. शेतकऱ्याचे वांदे आणि आपले मोठे शेतकरी नाही. मसाला आपला राहिला ना, पण असं करायचं होतं ना मसाला. बघूया, पावसाचा अंदाज घेऊन सगळं करूया बाबा. जबरदस्त पाऊस पडला, पण काल खूप पाऊस पडला. 8:30 वाजेपर्यंत अर्धा पाऊण तास जोरात पडला नाही पाऊस. 8:30 वाजेपर्यंत. हां, रात्री उशिरा पण त्या बारीक बारीक पाऊस चालूच होता, असा म्हणजे थांबलेला नाही, चालूच होता. 10-10:30 वाजले तरी गडगड होत. लाईट आमची 11 वाजता लाईट आली. 11 वाजता झाली ना, उशिरा एकदम. मग जरा पाऊस पडला की लगेच लाईट जातात. शेरू काय बघितलंय नाही, ह्या पोझिशन मध्ये उभा आहे. चला लवकर लवकर काय ते करूया, जायचं आहे ना परत तळ्यामध्ये. ये इथं बस, ये इथं बस, साधरी ये. गेली गाडी बघा फास्ट मध्ये. शांत बस शेरू. मग शेरूला कसे कळ लागले, जाम दोघांनी हैराण केलं मगाशी. त्या वाळूत वगैरे अगदी नुसते नाचत होते, आणि पुऱ्या घरभर सगळी माती माती केली होती. सगळं घर झाडून घेतलं, त्याला आता बांधून ठेवलं आहे. आणि भाग्याला पण बांधलेला, हा बघा इथे येऊन बसलाय तो. म्हणजे राहतच नव्हता वाघ्या, त्याला चाहूल लागली. म्हणजे तुम्ही समजून जा, आपला कुणाल केला येतोय, आणि म्हणूनच कुणालच्या बाबा आता तळ्यामध्ये गेलेले आहेत. त्यांनी आंघोळ केली, देवपूजा वगैरे करून झालेली आहे, आणि आता पटपट गेले त्याला आणायला. आणि कुठेतरी ह्याला चाहूल लागलेली आहे, शेरूला पण चाहूल लागलेली आहे. दोघं जण ना, म्हणजे त्यांचं वागणं असतं ना, ते आपल्याला
समजतं वेगळंच त्यांचं वागणं आहे आज. आज आपला वाघ्या जाम खुश आहे. म्हणजे नेहमी असतो ना त्याच्यापेक्षा त्याचं आज वागणं वेगळंच आहे वाघ्याचं. काय तो सकाळी उड्या मारतोय आणि काय काय एकदम आनंदामध्ये असतो ना तसं चाललेलं आहे आज. मला असं वाटतं त्याला कुठंतरी म्हणजे मुक्या प्राण्यांना बघा माहिती पडतं ना. आणि त्या ह्याचं वाघ्याचं आणि कुणालचं असं कनेक्शन खूप आहे. खूप दोघंजण एकमेकांना जोडलेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी त्याला अंदाज आलेला आहे वाघ्याला की दादा आपला येतोय म्हणून. त्याला ना मगाशी बांधून ठेवलं होतं, सोडलं त्याला. हे बघा राहतच नव्हता, सोडलं आणि आता बघा इथे येऊन बसलेला आहे वाढ बघ कसा. तर कुकर मी आता लावून घेतला आहे. आता त्याच्याच आवडीचं सगळं नाश्ता बनवायचं आहे. आलू पराठे त्याला भरपूर आवडतात ना कुणाला. तर कुकर आता लावून घेतलेला आहे. सगळी तयारी करून घेते मी आणि आता येईल थोड्या वेळात तुम्हाला मी दाखवते. सगळ्यात आधी या दोघांचं वाघ्या आणि शेरू यांची रिॲक्शन जाम त्याला हैराण करणार. म्हणजे सगळं अगदी ओरबाडून काढतात दोघंजणं आपण बाहेरून आल्यानंतर. ते बघा आले. ए दादा आलाय दादा. हा बघ ह्याला आनंद झाला. हा बघ कुठं तू घरात कुठे येतोस. दादा कुणाला दादा आलाय तो बघ. लाजतोय तो. हे बघा ह्यांचं बघा. दादा आला जा जा. कोण आलं अवया कोण आलं बघ जा. कोण आलं बघ जा. कोण आलंय. नाही ओळखला नाही त्यांनी. झाले कपडे घाण झाले. अरे बघे शांत बसा. शेरू शेरूला बांधून ठेव. ह्या नखरात आला शेरूचा. अरे बघ कोण आलं वाघ्या. कोण आलं. शांत बसा दोघांनी पण. अरे कान दुखतोय त्याचा वाटतं. विसरला काय. हां नाही आता त्याने ओळखला. बघ मगापासून नखरातच चालला होता वाघ्याचा. अरे लाडत आला बापरे. काय करू नी काय नाही. हा बघ हा एक दिवाना बा आमचा. चला बाबा माझं चाललंय आलू पराठा बनवायचं. अजून 2-3 बाकी आहेत. चला दाखव मला शॉपिंग आमच्यासाठी केलेली. बारीक झालं दिसतो ना पोरगा. बारीक झाला काय. काळा कसा पडला एवढा. हो रे AC मध्ये राहून काळा झाला दिसतो ना. हां पावसाची शॉपिंग. आणि दुसरं काय आणलं दाखव. थोडक्या वस्तू आहेत ते तुम्हाला दाखवते. हे बघा हे का छाड्याने मी तर सांगितलेलं. हे का आणलंच मग किचनसाठी. आणि ते मग आहे ना दाखव. मग दाखव. ते आणले कसे नाही फुटले नाही तर बरं आहे बघ. नाही पण हे कसे आणले पण पॅकिंग करून. बघू दे. हां ड्रायकोल सारखा. आणि अजून पण काय काय आहे धान्य बिन्य काय काय आहे आणलेलं. पण ही जी मेन शॉपिंग आहे ना ती तुम्हाला दाखवले. ह्या दोन्ही चपल्या आहेत ना कुणालच्या बाबांसाठी पावसाळी. आणि ती मोजडी मी त्याला सांगितली होती कपड्याची. बघा इथे ना माझ्याकडे पावसाळी चप्पल आहे पण अशी दुसरी नाही. उन्हाळी चप्पल नाही ना त्याच्यामुळे ती सांगितली होती. आता पाऊस पण पडतोय आणि ऊन पण पडतोय असं सगळं झालेलं आहे. आता आज सुट्टी आहे का. हां ते 2 दिवस आता. चला ह्या दोघांना जेवायला ते वाघेश्वरला. चला आता हा सगळा पसारा उचलून ठेवतो आणि चला नाश्ता करून घ्या चला पटापट. तर चला मग ताईनो आता काय नाही आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. आता आलेलं सामान वगैरे ते सगळं जागेवरती लावून ठेवायचं. कुणालचे कपडे पण थोडेसे आहेत ते धुवायचेत. आणि काय आपलं घरातलंच बागेतलं पण सकाळी थोडंसं करून घेतलं. आणि मांडव वगैरे पडलेला आहे ना तो आता उचलायचा आहे. आता सावकाश सगळं हळूहळू कामं करणार. आणि झाडं वगैरे पण आपली काय काय आहेत ना जी छोटी आहेत ना ती अशी वाकलेली आहेत ती पण अर्धी सकाळी कामं करून घेतलेली आहेत. म्हणजे एकूण काय तर पाऊस पडून गेला आहे पण सगळं गोंधळ झालेला आहे कामाचा. आता बघू स्टेप बाय स्टेप हळूहळू सगळं करायचं. तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.